नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आता घरी आलेली आहे. तिने जीवासाठी येताना कुर्ता आणलेला आहे, म्हणजे मानिनीने तिच्याजवळ तो कुर्ता पाठवून दिलेला असतो. आणि मग नंदिनी येते आणि रिक्षाच्या आजूबाजूला जीवाला शोधू लागते. ती म्हणत असते, कुठे गेलेत जीवा, आता कोणाला विचारू. तो गुड्डू पण इथं नाहीये. आणि तेवढ्यातच जीवा म्हणतो की मैं ऊपर आसमां नीचे असं म्हणत तो ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा नंदिनीला कळतं की जीवा बाल्कनीत गेलेला आहे. नंदिनी म्हणते, तुम्ही तिथे काय करताय? अहो, बाबांनी बघितलं तर काय होईल? तुमच्या लक्षात येतंय का? या बरं तुम्ही खाली आत्ताच्या आत्ता, असं नंदिनी सांगू लागते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की नाही. तेव्हा ती म्हणते की अहो, पण तुम्हाला कळतंय का? बाबांना समजलं तर काय होणार आहे? तुमच्या लक्षात येत नाहीये का? नंदिनीचं ओरडणं सुरूच असतं. तेव्हा तो म्हणतो की नाही, बाबा नाहीयेच घरी, कारण ते लग्नासाठी गेलेले आहेत आणि माझ्या सासूबाईंना घेऊन. त्यामुळं त्यांनी जाताना चावी माझ्याकडे दिलेली आहे आणि मला सांगितलेलं आहे की नंदिनी आली की तिच्यासोबत तुम्ही क्वालिटी टाईम एन्जॉय करा. तेव्हा नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं हे सगळं? काय बोलताय तुम्ही? तेव्हा जीवा म्हणत असतो की जे खरं आहे तेच बोलतोय. आणि जीवाचं सगळं असं रोमांटिक असं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा नंदिनी मात्र लाजत असते आणि ती म्हणत असते की बाद झालं, काय चाललंय तुमचं? आणि नंदिनी चिडचिड करायला सुरुवात करते. तेव्हा मात्र जीवाचे हे शब्द ऐकून नंदिनीला खरं तर राग आलेला असतो आणि ती म्हणते की आत्ताच्या आत्ता खाली या, मी तुमच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, काय? बायकोने माझ्यासाठी चक्क गिफ्ट आणले, असं म्हणत जीवा ओरडायला सुरुवात करतो. आणि तो म्हणतो की हो हो, आलो आलो. पण तो एकदा म्हणतो की कसं माहिती का, बघ माझी डार्लिंग, आणि तू जवळजवळ बसला आहे ना उभ्या, तर सवती सवती वाटतंय ग, छान दिसतं एकत्र. थांब, मी इथूनच येतो. तर नंदिनी म्हणते, अहो तिथून काय येत आहे जीवा, तुम्ही तिथून नका येऊ, आता खाली या बरं जिन्यावरून, असं नंदिनी सांगू लागते. आणि जीवा म्हणतो की चालेल, आलोच मी. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ आणि रम्या पतंग उडवत असतात. म्हणजे रम्याबरोबर वसू आहे, तर पार्थ बरोबर युग आहे. तर युग म्हणत असतो, काय दादा, बघ ना आता रम्याचा पतंग, काय बरं, काप बरं तिचा पतंग. तेव्हा रम्या म्हणत असते, शक्यच नाहीये पार्थ, माझा पतंग कापणं शक्यच नाहीये, पार्थ माझा पतंग कापू शकत नाहीये. तेव्हा युग म्हणत असतो की दादा दाखवून दे तू, कारण ती रम्या ना, तिने माझा पतंग कापलाय, त्यामुळं तुला कापावंच लागणार आहे तिचा पतंग, असं तो सांगत असतो. रम्या मात्र इकडे जाम खुश असते आणि वसूला म्हणत असते, बघितलं ना, माझा पतंग कापायचा आहे, पण शक्यच नाहीये पार्थने माझा पतंग कापणं. आणि त्यावेळेसच अचानक रम्याचा पतंग कापला जातो आणि युग मात्र उड्या मारायला सुरुवात करतो. युग म्हणत असतो की फायनली फायनली तो दिवस आलेला आहे आणि रम्याचा पतंग कापला गेला, असं त्याचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि तो उड्या मारायला सुरुवात करतो. पण इकडे पार्थ म्हणत असतो, तो पतंग मी कापलेलाच नाहीये. मग पतंग कोणी कापला, हा प्रश्न उभा राहिलेला आहे. नक्की कोणी कापलाय पतंग? आणि रम्या मात्र रडकुंडीला आलेली असते की काय झालंय हे सगळं, आणि कोणी केलं असेल, कोणी कापलं असेल माझा पतंग, असा विचार रम्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी काव्याची एंट्री होते. इकडे जीवा खाली आलेला असतो. जीवा म्हणत असतो की काय आणलेस तू माझ्यासाठी, दाखव मला पिशवीत काय आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की हे घ्या, असं म्हणत तिने जो कुर्ता आणलेला असतो तो कुर्ता ती जीवाला देऊ लागते. जीवा म्हणतो, माझ्यासाठी काळ्या रंगाचा कुर्ता, खरंच खूप छान आहे. खरंच, म्हणजे बायको कितीही रागवलेली असली तरी सणासुदीला नवऱ्यासाठी मात्र काहीतरी घेऊन येतेच, हे मात्र तेवढंच खरं आहे, असं जीवा सांगू लागतो. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही, हा कुर्ता मी नाही आणलेला, हा कुर्ता आईंनी दिलाय तुमच्यासाठी. आता मात्र इकडे का नंदिनीने कुर्ता दिल्यानंतर आईने दिला हे सांगितल्यावर खरं तर जीवा खूपच इमोशनल झालेला आहे. त्याला आईची खूप आठवण येत आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की हो, म्हणूनच तुमच्यासाठी हा कुर्ता दिलेला आहे. जीवा इमोशनल होतो आणि तो खाली बसलेला असतो, कारण एकतर सणाचा दिवस आहे, त्याच्यासोबत कोणी नाही आहे, तो एकटा तिथं बसलेला होता. नंदिनीला तो म्हणतो की तू आपल्या घरी जाऊन आलीस. तेव्हा नंदिनी म्हणते की हो, आपल्या घरी जाऊन आले मी, असं नंदिनी सांगू लागते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की खरंच खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे आईने आठवणीनं माझ्यासाठी कुर्ता आणलेला आहे, ही गोष्ट त्याला खूप आवडलेली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी त्याला म्हणते की ठीक आहे, एवढं इमोशनल व्हायची काही गरज नाही. आणि त्यानंतर जीवा म्हणतो की मी ट्राय करतो हा कुर्ता, असं म्हणत जीवा तो कुर्ता ट्राय करण्यासाठी जात असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, काय हो हे, इथे फक्त काही मीच राहत नाहीये, आजूबाजूला पण लोक राहतात इथे, त्यामुळे जरा जपून. तेव्हा तो म्हणतो, चालेल चालेल, बाबांच्या रूममध्ये जाऊन मी ट्राय करून येतो, असं म्हणत जीवा आता कुर्ता ट्राय करण्यासाठी आतल्या रूममध्ये जातो. नंदिनी सुद्धा तिच्यासाठी मानिनीने दिलेली जी साडी असते ती अगदी खांद्यावर टाकून पाहत असते, कशी दिसते ती साडी हे ती पाहत असते.
आणि तिला मात्र ती साडी खूप आवडलेली असते आणि नंदिनीच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आपल्याला पाहायला मिळते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की युग आणि त्याचबरोबर पार्थ दोघंही खुश झालेत, पण रम्याचा पतंग कोणी कापलाय हे अजून पुढे यायचं असतं. पार्थ म्हणत असतो की मी नाही कापला पतंग. मग रम्या त्याचबरोबर सगळेजण म्हणू लागतात की मग कोणी कापला पतंग. त्याचवेळी काव्याची एंट्री झालेली आहे. काव्या आणि मानिनी दोघीजणी तिथं आलेल्या आहेत आणि काव्या सांगते की मी कापलाय पतंग. काय कशी वाटलं असं म्हणत ती बोलू लागते. काव्या मस्त साडी नेसून काळी त्याचबरोबर गॉगल घालून तिथं आलेली आहे. मानिनी सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आलेली आहे आणि त्या दोघींची जी दमदार एंट्री आहे ती पाहून मात्र पाहतच राहतात हे दोघंजण. आणि खरं तर पार्थला मात्र खूपच भारी वाटत असतं. पार्थ पाहतच राहतो. तो म्हणतो काय म्हणजे या दोघींनी. तेव्हा रम्या म्हणत असते की हो. कसं आहे माहिती आहे, रम्याला काव्या म्हणत असते की बघितलं ना, असंच काहीतरी होणार आहे तुझं, कारण तुला असं वाटत असतं की तू जे काय करतेस त्यामुळं तुझा पार्थ तुझे होतील, पण देशमुख शेवटी माझे आहेत. असं म्हणत रम्याला झिडकारून काव्या ही पार्थच्या जवळ जात असते. तेव्हा मात्र इकडे काव्याचं जे बोलणं आहे ते ऐकून खरं तर पार्थला धक्काच बसत असतो. आणि मग काव्या इकडे मानिनीला म्हणते आपलं ठरलंय ना, म्हणा बरं ते. आणि मग त्या दोघींनी एक स्लोगन तयार केलेलं आहे आणि मग त्या दोघीही ते बोलत असतात. मानिनी पुढे ओरडत असते आणि काव्या मात्र तिच्या मागे ओरडून सांगत असते की देशमुखांचा बोका हा माझा आहे, आय लव्ह बोक्या, असं म्हणत ती बोलत आहे. त्याचवेळी युगसुद्धा तिथं खुश असतो. युगलासुद्धा भारी वाटत असतं, कारण काव्या आणि पार्थने एकत्र यावं असं युगला वाटत आहे आणि युग त्यांच्या बाजूने तिथं उभा असतो. तेव्हा मात्र इकडे रम्याची आणि त्याचबरोबर वसूची वाट लागलेली आहे आणि आता हे दोघंही पतंग उडवत आहेत. तेव्हा पार्थ काव्याकडे पाहत राहतो. तेव्हा काव्या म्हणते देशमुख, अहो माझ्याकडे काय पाहताय, पतंगाकडे बघा, नाहीतर काय होईल माहिती आहे ना तुम्हाला. तेव्हा पार्थ मात्र तिच्याकडेच एकटक पाहत असतो. काव्याची जी एनर्जी असते ती फुल ऑन असते. इतकी जबरदस्त एनर्जी असते की रम्याचा तर धूरच निघालेला असतो. तिला कळायचं बंद होतं हे सगळं काय होतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, हा प्रश्न मात्र तिच्या पुढे राहिलेला असतो. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही आता रम्या एवढी फार्मात आलेली आहे आणि त्याचबरोबर तिच्यासोबत तिथं आलेला असतो आहे ती म्हणजे मानिनी. मानिनीने सुद्धा तेवढ्या छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि काव्याची मात्र ती साथ देत असते. इकडे नंदिनीला हलव्याची दागिने दिलेले असतात आणि त्यासोबतच काळी साडी, ते सगळं तयार होऊन नंदिनी आता तिथं आलेली असते. आणि जेव्हा नंदिनी तिथे येते तेव्हा मात्र का इकडे जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. जीवाला एवढं भारी वाटत असतं की फायनली ही गोष्ट समोर आलेली आहे आणि फायनली आता सर्वांच्या समोर आलेलं असतं ते सत्य. म्हणजेच नंदिनीने ज्या पद्धतीने तयार झालेली आहे ते पाहून जीवा जाम खुश झालेला असतो आणि जीवा मात्र खुश होऊन नंदिनीला पाहतच राहतो. आणि त्याच वेळी घडतं असं की त्याने शिट्टी वाजवतो. म्हणजे इतके दिवस आपल्याला पाहायला मिळत होतं की जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी यांचं नातं जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीने चाललेलं होतं, पण फायनली आज जीवाने शिट्टी वाजवलेली असते, कारण त्याला तर शिट्टी वाजवता येत नव्हती. मग आज कशी काय शिट्टी वाजवली हा जरी प्रश्न उभा राहत असला तरीही ज्या पद्धतीने जीवाने शिट्टी वाजवलेली आहे ती पद्धत मात्र इकडे जीवाला शिकवलेली असते ती म्हणजे नंदिनीनेच. आता नंदिनी किचनमध्ये येते आणि ती किचनमध्ये आल्यावर व्हिडिओ पाहत असते. तेव्हा मात्र तिला जीवा विचारतो की काय झालं, कसला व्हिडिओ पाहतेस तू. आणि मग ती म्हणते की कसं आहे, तुम्ही जिममध्ये एवढे वजन उचलता, पण तुम्हाला जर सिलेंडर उचलायला सांगितला तर मात्र तुमची तारांबळ उडालेली असते, लक्षात येत आहे ना तुमच्या. तेव्हा तो म्हणतो एवढं काय गं त्याच्यामध्ये, सारखं मला चिडवत असते, असं म्हणत तो बोलू लागतो. तेव्हा लगेचच त्याला नंदिनी म्हणत असते की असं काय म्हणजे, एवढं काय म्हणजे, बरोबरच आहे ना, तसं माझं पण आहे. मला ना एवढे कठीणातले कठीण पदार्थ येतात, पण तिळाचे लाडू मला तिळगुळ बनवताच येत नाही, ते फुटतात माझ्याकडून. जीवा म्हणतो एवढंच ना, ठीक आहे चल, मी आहे ना, मी करू लागतो तुला. म्हणजे जीवाला ते तिळगुळ छान पद्धतीने करता येतात. तेव्हा म्हणतो इथे जीवा असताना काळजी करायची गरजच काय आहे तुला, तिळगुळ तर मी खूप छान पद्धतीने बनवू शकतो. असं म्हणत नंदिनीला तो म्हणतो तीळ घे. आणि नंदिनीने तीळ घेतलेले असतात आणि ती कढईमध्ये डायरेक्टली तीळ टाकायला लागलेली असते. तेव्हा मात्र जीवा तिला सांगू लागतो की असे डायरेक्ट नाही टाकायचे तीळ, कारण हे जर तू डायरेक्ट टाकले ना तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. हळुवारपणे ताटात घ्यायचे आणि त्याला निवडायचे. हे घे, निवडायला घे तू, असं म्हणत जीवाने नंदिनीला ताटामध्ये तीळ निवडायला सांगितलेले आहेत.
आणि त्यासोबतच नंदिनीला सांगितलेलं आहे की हे तिळगुळ घे आणि तू निवडायला सुरुवात कर. नंदिनी आता तिळगुळ निवडत असते, तीळ निवडत असते तोपर्यंत जीवाने गूळ घेतलेला असतो पाक बनवण्यासाठी. आणि जीवा पाक बनवायला घेतो. नंदिनीकडे तो पाहत असतो. नंदिनी तीळ निवडत असते त्यावेळेस तिची केसाची बट जी आहे ती डोळ्यांवर येत असते. जीवाचं लक्ष तिच्याकडे असतं आणि मग मात्र जीवा हळुवारपणे तिच्या केसांची जी बट आहे ती बाजूला करतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो. म्हणजे फायनली तो दिवस आता आलेला आहे, तो म्हणजे ज्या पद्धतीने जीवा आणि नंदिनीचं नातं सुरू झालेलं होतं. मग दोघंही आता एकत्र उभे आहेत आणि त्याचबरोबर दोघंही ज्या पद्धतीने हे सगळं करत आहेत ते म्हणजे दोघांनाही खूप छान वाटत आहे. आणि नंदिनी आणि जीवा एकत्र आहेत. आता तिळगुळ बनवायला घेतलेले असतात. नंदिनी जीवाकडे पाहत असते, जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि दोघं एकत्र मिळून आता तिळगुळ बनवत आहे. इकडे काव्याने मात्र वाट लावलेली आहे, ती म्हणजे रम्याची. कारण रम्या खूपच उड्या मारत होते आणि काव्याने तिची चांगलीच बोलती बंद केलेली आहे. तर इकडे आता काव्या आणि त्याचबरोबर पार्थ या दोघांचाही पतंग आकाशात उडत असतो आणि इकडे पार्थच्या पतंगवरती देशमुख बॉईज असं लिहिलेलं असतं, तर काव्याच्या पतंगावरती आय लव्ह बोका असं लिहिलेलं आहे, म्हणजेच आय लव्ह देशमुख. कारण फायनली काव्याचं जे म्हणणं आहे ते तिनं प्रूव्ह करून दाखवत असते. ती म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना ते मी अशा पद्धतीने करणार आहे, असं तिचं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे मानिनीची पूर्ण साथ असते काव्याला. आता युगसुद्धा काव्याच्या बाजूने असतो आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो, काय हे सगळे जा, आई बाबा आले ना, मी त्यांच्याकडे तुझी तक्रार करणार आहे. तेव्हा इकडे मानिनी म्हणते, कर कर बिनधास्त कर, काही प्रॉब्लेम नाही आहे, कर तू तक्रार कर, असं म्हणत मानिनी त्याला सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की आई काय हे, आणि युग तू पण त्यांच्याच पार्टीत चाललेला आहे, अरे तुम्हाला कोणाला माझ्याबद्दल काही वाटतं का नाही. परंतु इकडे रम्या आणि वसूची मात्र वाट लागलेली आहे. त्यांना दोघींनाही कळायचं बंद झाले, कारण काव्याचा हा प्रेमाचा जलवा काही केला थांबतच नसतो. पार्थ म्हणत असतो की आता मी दाखवतो, आता मी तुमची पतंगच कापतो, असं म्हणत पार्थने पतंग कापायला घेतलेला असतो. आणि तेव्हा मात्र रम्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का देशमुख, ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तुम्ही जरी पतंग कापायला घेतला ना तरीही तो प्रेमाने कापला तर कापला जाणार आहे, असाच पतंग नाही कापला जाणार. आणि मग फायनली पार्थ आणि काव्या या दोघांचेही पतंग एका वेळेस खाली पडतात आणि मग काव्या म्हणू लागते की कसं आहे देशमुख, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. बघितलं ना, प्रेमात सुद्धा असंच एकत्र पडावं लागतं आणि लवकरच ते होणार आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे नंदिनी आणि जीवा दोघंही आता तिळगुळ बनवायला बसलेले आहेत. आता तिळामध्ये पाक ओतलेला आहे आणि नंदिनीने एकदम हात घातलेला असतो, त्यामुळे नंदिनीच्या हाताला चटका लागतो. तेव्हा जीवा मात्र नंदिनीच्या हातावरती फुंकर मारत आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काव्या बोक्याबरोबर खेळत असते. तेव्हा रम्या आणि वसू दोघेही तिथे आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की या बोक्याचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि काव्याने मात्र आता मोठी कात्री आणलेली आहे आणि ती कात्री घेऊन त्या बोक्याचा बंदोबस्त करायचं तिचं चाललेलं आहे. परंतु इकडे काव्या मात्र तिच्या बोक्याला शोधत आहे की कुठे गेलाय बोक्या, बोक्या कुठे गेलाय, असं म्हणत ती घरभर शोधत असते. आणि इकडे मात्र रम्याने आता काव्याचा बोका गायब केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.